जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं इंदापूरमध्ये वेगळंच आखरीत घडलं। म्हणजे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे चक्क एकत्र आलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल हे दोन्ही नेते एकत्र का आलेले आहेत, तर यामागे एक कारण आहे। कारण मी तुम्हाला सांगणार आहे। पण या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। पण हे दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र आल्यामुळे भाजप समोर एक तगडं आव्हान निर्माण झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे या दोन्ही राजकीय कट्टर वैऱ्यांची पाठराखण अजित पवार करतायत। नेमकं इंदापुरात काय घडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले तर बिघडलं कुठे? तुमच्यासाठी आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचं का? अजित पवारांचा विरोधकांना थेट सवाल। पुण्याच्या इंदापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जोरदार ट्विस्ट आलाय। नगर परिषद निवडणुकीत भाजपचे नेते प्रवीण माने, तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कृष्णा भीमा विकास आघाडी केली होती। मात्र नगर परिषद निवडणुकीत आघाडीचा दारुण पराभव झाला। यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढतील असा अंदाज होता। अशातच महापालिका निवडणुकीप्रमाणेच दोन्ही राष्ट्रवादींनी इंदापुरात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि इंदापुरात 1995 पासून अजित पवारांच्या विरोधात असलेले आणि सलग 3 वेळा दत्ता भरणेंकडून पराभव झालेले हर्षवर्धन पाटील आता चक्क दत्ता भरणेंबरोबर एकत्र आलेत। राजकीय वैरत्व कधीच नसतं, कोणाचंच नसतं। आणि राजकारणामध्ये विचाराची लढाई असते, मुद्द्यांवरती लढाई असते। आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो नाही असं नाही। पण आज आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र बैठक झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या लोकल बॉडीज आहेत, त्या एकत्र आपण लढवायच्या असा आमच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला। इंदापूर नगर परिषदेत तिघांनी एकत्र येत केलेली कृष्णा भीमा विकास आघाडी ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कायम ठेवली जाईल असं सांगितलं जात होतं। मात्र अचानक हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे इंदापुरात आघाडीची समीकरणं बदलली आहेत। आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप मैदानात उतरलाय। दोघांचं एकत्र येणं हे स्वार्थापोटी आहे। जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्व जागा आम्हीच जिंकू असा भाजपचा दावा आहे। इंदापूर तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे। जेव्हा जेव्हा घराणेशाही उदयास आली तेव्हा तेव्हा त्याला विरोध म्हणून लोकशाही ठामपणे या ठिकाणी घराणेशाहीच्या विरोधात उभी राहील। बरोबर आहे का? म्हणून येणाऱ्या 6 तारखेला निकाल बघा। आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार, सर्व पंचायत समितीचे उमेदवार रेकॉर्ड करून ठेवा। रेकॉर्ड मताधिक्याने विजय होतील हे आज मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीनं असताना। हर्षवर्धन पाटील आणि आमचं काही बांधाचं भांडण नव्हतं, आमचे राजकीय मतभेद होते। दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचं ठरवलं आणि आम्ही आलो असं भरणेंचं म्हणणं आहे। आमचं काय वैयक्तिक असं कुठलं भांडण नाही। एक शेवटी पाटील कुठलाही एखादा कार्यक्रम त्यांच्या घरचा असू द्या, माझ्या घरचा असू द्या, माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजेरी लावत होते आणि त्यांच्या घरच्या कार्यक्रमात मी हजेरी लावत होतो। भांडण फक्त आमचं निवडणूक राजकारणापुरतं होतं। आणि शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे नेते आदरणीय पवारसाहेब, आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांचं भांडण वरच दोघांचं मिटल्यामुळं, त्यांचं भांडण मिटणं म्हणण्यापेक्षा त्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं साहजिकच आहे की आमच्या दोघांच्या नेत्याचा आदेश आम्हा दोघांना पाळावा लागलेला आहे। त्यामुळे आम्ही दोघं एकत्र हे निवडणुका लढवतो। दोन्ही पवारांनी महापालिकांची निवडणूक एकत्र लढली, मात्र दोन्ही पवारांना मतदारांनी सपशेल नाकारलं। त्यानंतरही पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका शक्य तिथे एकत्र येऊन लढण्यावर शिक्कामोर्तब झालं। मात्र राष्ट्रवादीच्या याच एकत्र येण्यावर विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। या आरोप प्रत्यारोपांना आता थेट अजित पवारांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंय। आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकांचा विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, आप्पासाहेबांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं भावतं,
ते नाराज होतात. याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? इंदापुरात दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे पारंपरिक विरोधक. भरणे अजित पवारांचे निकटवर्तीय, तर हर्षवर्धन पाटील आता मला सुखानं झोप येते म्हणत भाजपमध्ये गेले होते. मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपबरोबर आली आणि हर्षवर्धन पाटलांची अडचण झाली. मग हर्षवर्धन पाटील शरद पवारांबरोबर गेले. 2014, 2019 आणि 2024 मध्ये भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्याची हॅट्रिक केली. जे जवळपास आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात लढले तेच दोघे आता एकत्र आलेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता पुण्याच्या इंदापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यात. घड्याळाच्या चिन्हावरती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार आखाड्यात उतरले. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा सामना पाहायला मिळणार आहे. अशातच आता मतदार कोणाला कौल देत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर.